सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात कोणत्याही क्षणी आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर होतील अशी स्थिती आहे। याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष वारंवार मतदार याद्यांमधील घोळ आणि बनावट मतदारांचा मुद्दा मांडत सरकार आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरत आहे। याच धर्तीवर लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी 1 नोव्हेंबरला विरोधी पक्षांनी वज्रमुठ एकवट सत्याचा मोर्चाची हाक दिली आहे। या मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत। मात्र या मोर्चाला अद्याप परवानगी नाही। आज हा मोर्चा निघणार आहे। मोर्चा काढण्यावर मविया आणि मनसे नेते ठाम आहेत। आजच्या या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष असेल। मविया आणि मनसेचा हा संयुक्त मोर्चा आज निघणार आहे। मात्र या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही। 1 नोव्हेंबरला विरोधी पक्षांनी वज्रमुठ एकवटत या ठिकाणी सत्याचा मोर्चाची हाक दिलेली आहे। नागरिकांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। मुंबईत सत्याचा मोर्चा होणार। मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट पासून सुरू होणार। राजकीय नेत्यांसह सामान्य जनता सहभागी होणार। शरद पवार काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। मोर्चाच्या समारोपात पुढील दिशा स्पष्ट होणार। जीपीओ कार्यालयाजवळ गाड्या पार्क केल्या जाणार। मनसे आणि मवियाचा हा संयुक्त मोर्चा। विरोधी पक्ष वारंवार मतदार याद्यांमधील घोळ आणि बनावट मतदारांचा मुद्दा मांडत सरकार आणि निवडणूक आयोगाला धारेवर धरत आहे आणि आता या ठिकाणी आज या मोर्चाचं आयोजन। मविया आणि मनसे नेते या मोर्चावर ठाम आहेत। मात्र या मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही। लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी 1 नोव्हेंबरला विरोधी पक्षांनी वज्रमुठ एकवटत सत्याचा मोर्चाची हाक दिली। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय मविया आणि मनसेचा एकत्रित संयुक्त मोर्चा आज निघणार आहे। मात्र या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही। मात्र मनसे आणि मविया आपल्या मोर्चावर ठाम आहे। नक्कीच नीलम, आपण बघतोय की मोर्चावर मविया असतील किंवा मनसे असतील हे ठाम आहेत। सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान राज ठाकरे स्वतः त्यांच्या घरातून निघणार आहेत मोर्चाच्या ठिकाणी येण्यासाठी आणि फॅशन स्ट्रीट, मेट्रो आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या समोरील जो सेल्फी पॉइंट आहे तिथे येऊन हा मोर्चा जो आहे तो थांबणार आहे। राज ठाकरेचे घरातून निघतील ते दादर स्टेशनला जातील किंवा सिद्धिविनायक स्टेशन किंवा दादर मेट्रो स्टेशन या ठिकाणी ते जातील। कारण लोकलनीही ते येऊ शकतात किंवा मेट्रोनी देखील ते प्रवास करू शकतात। निश्चित नाही आहे की ते नेमके कशाने प्रवास करणार आहेत। मात्र असं असलं तरी बरेच कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असतील। कारण सत्याचा मोर्चा म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे। त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांकडनं तसे बोर्ड देखील लावून घेतलेले आहेत आणि सगळ्यांनी रस्त्यावर उतरा असं आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं। इतकंच नव्हे तर गेले काही दिवस त्यांनी कार्यकर्त्यांना याद्या तपासून द्यायला सांगितलेल्या होत्या। त्यानुसार कार्यकर्त्यांनी याद्या देखील तपासलेल्या आहेत। या मोर्चासाठी जर बघितलं तर काँग्रेसचे नेते जे हर्षवर्धन सपकाळ आणि वर्षा गायकवाड आहेत ते उपस्थित राहणार असल्याची माहिती हाती येते। मात्र ज्या वेळेला मिटिंगा झाल्या त्या दिवसापासून हर्षवर्धन सपकाळ हे उपस्थित नव्हते। आता असं सांगितलं जात आहे की बिहारच्या निवडणुकांसाठी ते तिकडे गेलेले आहेत म्हणून। मात्र असं असलं तरी सुद्धा या मोर्चामध्ये काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरात उपस्थित असण्याची दाट शक्यता आहे। जयंत पाटील असणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं। त्याचबरोबर शरद पवार स्वतः असतील। या व्यतिरिक्त राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील शेका पक्षाचे हे सगळे नेते जे आहेत ते तिथे उपस्थित असणार आहेत। फॅशन स्ट्रीट पासून सुरू झालेला हा मोर्चा मेट्रो पर्यंत येऊन थांबेल आणि त्यानंतर थेट सेल्फी पॉइंटला जाईल। तिथेच नेते मंडळींची भाषणं देखील होतील। मात्र निवडणूक आयोगाला भेटून देखील निवडणूक आयोग काही करत नसल्याने हा मोर्चा काढण्यात आलाय आणि आता मोर्चाला परमिशन तर नाहीये,
त्यामुळे पोलीस नेमकी काय भूमिका घेत आहेत हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे नीलम। जी नक्कीच भाग्यश्री, आपण पाहतोय मोर्चाला अद्याप परवानगी मिळालेली नाही, मात्र परवानगी मिळण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नीलम, परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। गेले अनेक दिवस पोलीस आयुक्तांची भेट देखील घेतली गेली होती। पोलिसांकडून एक सूचना देण्यात आली आहे की तुम्ही जो मोर्चा आहे तो आझाद मैदानात थांबवा किंवा तिकडे स्टेज बांधा आणि आतमध्ये करा, म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो निर्माण होणार नाही। मात्र असं असलं तरी नेते मंडळी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि परमिशन मिळाली नाही तरी ते मोर्चा करणारच आहे। ऑलरेडी परमिशनचं लेटर जे आहे ते पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे, त्यामुळे मोर्चा करण्यावर मवियाचे जे नेते आहेत ते ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।